नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत लातूरचे माजी नगराध्यक्ष विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी 1995च्या निवडणुकीमध्ये कोर्ट मॅटरमध्ये तसंच अनेक कोर्ट मॅटरमध्ये ज्यांनी विलासरावजीला सावलीसारखी साथ दिली ते ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे यांना. नमस्कार बेदरे साहेब. नमस्कार. बेदरे साहेब, आपण विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते किंवा मित्र होतात. तुम्हाला नगराध्यक्ष त्यांनी केलं, तुम्हाला जिल्हा काँग्रेसचं अध्यक्ष केलं, लॉ कमिशनवर तुम्हाला त्यांनी पाठवलं आणि प्रत्येक वेळेस ते मुख्यमंत्री असताना म्हणजे पूर्ण कार्यक्रम तुम्ही चॉकआउट करत होता. असं नेमकं काय घडलं की ज्या कारणामुळं तुम्हाला काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायची वेळ आली? बरोबर आहे की काय असतं, काही प्रसंग घडत असतात, परिस्थिती बदलत असते आणि मी माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळेला हे जाहीर केलेलं आहे की आत्ताची जी काँग्रेसची कार्य करण्याची प्रणाली आहे तिच्यामध्ये फरक पडलेला आहे. कोणी म्हणेल काय फरक पडला, तर पूर्वी सगळे नेते आपसात त्यांचं जमत होतं असं नाही, एकत्र यायचे, बैठक घ्यायचे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय घोषित व्हायचे. आता तसं आपण होताना पाहतात का? आपण पत्रकार आहोत. त्याचप्रमाणे सामान्य माणसाचं हित जपण्याची जी काही भूमिका आहे, लोकभावनेच्या विरुद्ध काँग्रेसचं धोरण ठरत आहे. स्वतः संघटनेच्या काय चुका झाल्या किंवा काय दुरुस्ती करायला पाहिजे हे राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक पातळीवर सुद्धा घडत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटलं की बाबा जो सन्मान कार्यकर्त्यांचा ठेवला पाहिजे तो ठेवला जात नाही. कार्यकर्ते आज पदावर असतात, उद्या नसतात, पण पदावरून घेताना, पदावरून काढताना ज्या अवमानकारक पद्धतीनं आजकाल त्याच्यावरती निर्णय केला जातो तो योग्य वाटला नाही. म्हणून मी पक्ष बदलला. आपण विचारलेली गोष्ट खरी आहे, मी तसा पारंपरिक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. 1975-77 पासून बबुराव काळे साहेबांच्याकडे विलासरावजी यायचे म्हणून त्यांचा संपर्क निर्माण झाला. शिवराज पाटील साहेबांच्या 77च्या निवडणुकांच्या मध्ये पोलचिठ्ठ्या वाटण्याचं काम केलं. काही प्रसंग घडले आणि त्या प्रसंगामध्ये विलासरावजींनी खूप मोठी साथ, मी तर त्यावेळेला तरुण होतो, दिली म्हणून कायम त्यांच्यासोबत राहायचा प्रयत्न केला. खरं म्हणजे लातूरचा इतिहास जर लिहायचा झाला किंवा आपण पाहिलं तर 95च्या अगोदर आणि 95च्या नंतर त्याचं आपण वर्गीकरण करावं लागेल. शेषण्य आचारसंहिता अंमलात आणली आणि माझ्यासारख्या एका सामान्य कायदे, ज्याचं निवडणुकीतल्या कायद्याचं थोडं बहुत ज्ञान आहे, त्याला संधी निर्माण झाली. आणि त्या दृष्टीनं मग मी विलासराव साहेबांच्या जेवढ्या संस्था होत्या त्यांचा सल्लागार म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत राहिलो. आणि काम करत असताना राजकीय व्यक्तींशी संबंध आला म्हणून मग या क्षेत्रामध्ये आकृष्ट झालो, पूर्वीही होतो. नाही म्हणजे मला आठवतंय की 1995च्या निवडणुकीच्या नंतर औरंगाबादमध्ये आपल्या वकील पत्र, सगळं वकील व्यवसायाकडं अक्षम्य दुर्लक्ष करून तुम्ही पूर्ण वेळ एक त्यांच्यासाठी दिलात. तुम्हाला पश्चाताप आज होत नाही का त्या गोष्टीचा? नाही, पश्चातापाचा, विलासराव साहेबांनी तर मला सन्मानाची वागणूक दिली. म्हणजे 95च्या त्यांच्या पराभवाच्या नंतर काळेसाहेब आणि मी कायम त्यांच्या गाडीमध्ये राहायचं किंवा त्यांची साथ, त्यांनी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये वकील म्हणून संधी दिली, कार्यकर्ता म्हणून संधी दिली, म्हणून आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्या सोबत राहिलो. त्यांची मी जेवढी कार्यकर्ता, मी त्यांचं काही मित्र नाही, त्यांच्यापेक्षा 12-13 वर्षांनी लहान आहे. आणि त्यांना त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासाठी पळापळ केली, त्यांनी माझा सन्मान ठेवला, त्यांनी मला अनेक पदावरती बसवलं. पण मी काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून काम करत असताना
मी काँग्रेसचा चढतीचा 2012चा काळ बघितला आणि 17ला त्याचा उतारी बघितला, अडचणीचा काळ बघितला. पण काँग्रेसची कमान माझ्याकडे असताना कोणी काँग्रेसला नाव ठेवून, नेत्याला नाव ठेवून पक्ष सोडला नाही, पक्ष टिकवला, पक्ष जिवंत ठेवला. पण असं असताना सुद्धा काही गोष्टी ज्या घडत असतात त्या मला काही लोकशाही प्रक्रियेमध्ये योग्य वाटल्या नाहीत, म्हणून मी पक्ष सोडायचा निर्णय घेतला. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की विलासरावजी नंतर लातूरच्या काँग्रेसमध्ये लोकशाही राहिली नाही. तसंच काही अर्थाने आहे की आता काँग्रेसचा हा जिल्हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. म्हणजे शिवराज पाटील साहेबांपासून, निलंगेकर साहेबांपासून विलासराव साहेबांचं तर कार्य करण्याची पद्धत आहे ती कुठल्याही कार्यकर्त्याशी ताबडतोब समरस होत होते. आणि त्यामुळे आता काँग्रेसच वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर राहिलेलं नाही आहे. आणि त्यामुळं काम करण्याची जी की पद्धत आहे, आपण त्याचा अनेक अशा राष्ट्रीय कोणत्या वैयक्तिक नाहीत, राष्ट्रीय चुकांचं सुद्धा विवेचन करणं, त्याच्यात दुरुस्ती करणं हे दुर्दैवानं राष्ट्रीय पातळीवरूनच होत नाहीये. आणि मग आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना काही बोललं तर ते थोडं वाईट वाटतं नेत्यांना. काँग्रेसमध्ये नेता जसं बोलेल तसं आपण बोललं तर मग तो कार्यकर्ता चांगला, असं एक प्रघात पडलेला आहे, तो काही योग्य वाटला नाही म्हणून सोडले. अच्छा, अशा काही घटना घडल्या का की तुम्ही आणि अमित देशमुख हे पालकमंत्री झाल्यानंतर किंवा अगोदरच्या काळामध्ये साहेब गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला जाणीवपूर्वक अमित देशमुख आणि अमित देशमुखची टीम हे जाणीवपूर्वक तुमच्या लोकप्रियतेमुळं तुम्हाला दूर करत होती, असं काही घडलं का? जाणीवपूर्वक नाही आहे, पण एकंदरीत आपण जर पालकमंत्री महोदयाचा प्रवेश 99च्या पूर्वी 1 वर्षाच्या अगोदर राजकीय क्षेत्रामध्ये झाला. काम करत असताना सुरुवातीला त्यांनी चांगली युवकांची फळी उभा केली. ज्या लोकांनी अडचणीच्या काळात युवक काँग्रेसमध्ये त्यांच्यासोबत काम केलं त्यांचे सहकारी कुठे आहेत? तुम्हाला मी सांगतो की औरंगजेबात, आणि त्यामुळं आता ते कसं वागतात ह्याच्यापेक्षा तुम्ही जर बघितलं, जसं आता शिवराज पाटील साहेबांचे लातूर मधले कार्यकर्ते कोण, त्यांची आपल्याला नावं सांगता येतात. मालू साहेबापासून, प्रदीपजी पासून, माशाळकरापासून आणखी कोण. विलासरावजीची कोण, सुरुवातीच्या काळात प्रदीपजी, नंतरच्या काळात विक्रमजी, त्याच्यानंतर काळेसाहेब, त्याच्यानंतर मी, असे अमित देशमुख साहेबांचे कार्यकर्ते कोण, त्यांची ती काम करण्याची पद्धत आहे. कदाचित तुमचं मत काय मला माहित नाही, औरंगजेबाने ताजमहल बांधला आणि ताजमहल बांधलेल्या कलाकाराचे, कलावंताचे हात छाटले गेले. ती संस्कृती किंवा विकृती अमित देशमुख मध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही नाही, असं नाहीये. ते शहाजहाननी ताजमहल बांधला. आता त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आता आपण जर राजकीय क्षेत्राकडे, सार्वजनिक जीवनाकडे जर आपण लक्ष आपलं दिलं तर सामान्यतः सर्वच क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट स्टाईलनं वागण्याची पद्धत वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी कार्यकर्त्यांच्या मार्फत सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक कामकाज केलं जायचं. आता मग आपल्या सहाय्यकांच्या मार्फत, मराठीत पीएनच्या मार्फत, अधिकाऱ्यांच्या मार्फत ते केलं जात आहे. आणि तो जो काही संस्कृतीचा आता होऊ घातलेला भाग आहे तो काँग्रेसमध्येच आहे असं नाही. आपण आणखीनही पाहिलं तर लोकशाहीला ते पोषक आहे की नाही माहिती नाही, पण सामान्यतः आत्ताची जी जागतिकीकरणाच्या नंतर जी काही भारतामध्ये सार्वजनिक जीवनात उदय या संस्कृतीचा झाल्यामुळं, म्हणजे राजकीय संघटना किंवा पक्ष सुद्धा एखादी मोठी कंपनी चालवल्यासारखं त्याचा प्रघात पडतोय. कदाचित त्याचा दुष्परिणाम असेल, पण व्यक्तिपरत्वे हे सगळं बदलत असतात. आता लोकप्रियतेमुळे मी लातूर शहरामध्ये जे कामकाज केलं ते अत्यंत, आजही आपण बघा की लातूरच्या 108 कोटीची अंमलबजावणी करत असताना आजही जे काही सडका झालेल्या आहेत, नारका गोलाई मधल्या, कुठेही त्या फुटलेल्या नाही आहेत.
पण त्याचं श्रेय कार्यकर्ता म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्याला घेता येतं का? नाही. कल्याणजी भाई शहा लातूरचे नगराध्यक्ष होते. त्याच्यानंतर माझ्या काळात मी लिंगायत स्मशानभूमीला, मुस्लिम स्मशानभूमीला जागा खरेदी केल्या, त्याची व्यवस्थिशीर विभागणी केली, दोन समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही, वाद निर्माण होणार नाही अशी भूमिका घेतली. त्याचं श्रेय मी पक्षाला दिलं, नेत्याला दिलं. आणि लातूर शहरामध्ये जे काही ग्रीन बेल्ट आहे त्याला कंपाऊंड वॉल करून घेतलाय, सार्वजनिक मालमत्ता जोपासली, त्याचंही श्रेय मी नेत्याला आणि पक्षाला दिलं. या जमेच्या बाजू असताना कदाचित आपण म्हणल्यासारखे लातूर शहरामध्ये समजा आपल्याला सगळ्या समाजातली मित्र चांगलं समजतात, त्याचं त्यांनी काय समज करून घेतला हे मी कसं काय सांगणार? नाही, पण दुर्दैवानं अमित देशमुख हे जेव्हा आले त्यांनी विलासराव देशमुख मित्रमंडळ फाउंडेशन आणि त्यातले 80-90% लोक आज कुठेही नाहीत. म्हणजे यूज अँड थ्रो ही संस्कृती प्रामाणिकपणे जाणवत नाही का? नाही, काय असतं आता, आज पद असतं उद्या नसतं, पद काही कायम राहत नाही. आणि त्यामुळं ती प्रक्रिया होत असताना मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की पूर्वी काय प्रघात होता की जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठका बोलवल्या जायच्या आणि मग अंतर्गत काही मतांतर होतं असं नाही, त्याच्यामध्ये तिथं चर्चा होऊन ती निर्णय व्हायची. आज तसे आपल्याला होताना दिसतात का? नाहीये. आणि त्याच पद्धतीनं मग अशी अनेक कारण आहेत. आता ते एकटेच काँग्रेसचे नेते आहेत असं अशातला भाग नाही, पण समजा चाकूरकर साहेबांचा वारसा चालवणारे, निलंगेकर साहेबांचा वारसा चालवणारे जे काही मित्र काँग्रेसमध्ये कार्यरत होते त्यांनी काही दिवस तो भाग चालवला. पण आता काँग्रेसचीच पिछाट झाल्यामुळं तो जो काही पुढं पक्षाचा प्रभाव राहिला पाहिजे तो राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये मग पालकमंत्री महोदयांनी काय वागावं हा त्यांचा भाग आहे, कार्यकर्त्यांनी आपण काय समजून घ्यावा हा आपला भाग आहे. काय सगळा दोष नेत्याचा नसतो, कार्यकर्त्याचाही असतो. थोडस स्पष्ट बोललं तर काही कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आपण कार्यकर्त्याची वेळ आली की आपण जाऊन नेत्याला सांगतो, अहो ते बदर्जीला बदलावं लागतंय, ती बेजरेनं बदलावं लागतंय, त्या अमक्याला बदलावं लागतंय, त्या अमक्याला बदलावं लागतंय. आपणच कार्यकर्ते सांगतो आणि नेत्याची वेळेला एक साहेब तुम्हीच राहावं लागतंय म्हणतो. हे लोकशाहीला विपरीत आहे का? नाहीच आहे ना. पण ती त्या प्रक्रियेतला तो भाग आहे. बेजरे साहेब आपण वकील मंडळाचे अध्यक्ष होतात, आपण ख्यातनाम विधिज्ञ होतात. आपल्या काळात वकील मंडळाची सुद्धा चांगली प्रगती केली. आपल्यात असं वाटत नाही का की आपल्यासारखा मायनॉरिटीचा माणूस हा खरं म्हणजे राजकारणात एवढं सक्रिय होऊन आपल्या पूर्ण वकिलीवर तुळशीपत्र ठेवलंय असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, तुळशीपत्र वगैरे नाही ठेवलं. माझा त्याच्यातला दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे वकिली हा माझा व्यवसाय आहे, राजकारण सार्वजनिक जीवन काही आपला व्यवसाय असत नाही. आणि ज्यामुळं जे कोणी मित्र या सार्वजनिक क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून, उदाहरणार्थ शेती आहे, प्राध्यापक आहे किंवा तो सांभाळून आपण राजकारणात कार्यरत राहिलं पाहिजे. अन्यथा मग आपल्याला दुसऱ्याकडे बघण्याची, हात पसरण्याची वेळ येते. आणि त्यामुळं आता वकील कुठला का असत नाही, म्हणजे तो काँग्रेसचाच आहे असं नाही, राष्ट्रवादीचा आहे, सेनेचा आहे, भाजपचा आहे, आणखीन कुठल्या पक्षाचा आहे. एखाद्या अधिकाऱ्याची, नेत्याची कृती ही योग्य का अयोग्य याची विचारणा तर ज्याला या व्यवस्थेचं ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे त्याच्याकडेच करावं लागेल ना. त्यामुळं पर्यायानं त्या सार्वजनिक जीवनाशी वकिलांचा संपर्क येतो. आणि त्यामुळं मग आता वकिली करत असताना विलासराव साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये कार्यकर्ता म्हणून, वकील म्हणून संधी दिली.
पुन्हा ते अडचणी मला असं वाटतं की आपल्याला त्यांनी मदत केली, आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे. सोबत राहिलो आणि त्यांची जेवढी सेवा केली त्यांनी मला ती परतफेड केली. कसं असतं की त्याच्याबद्दल शंका नाहीये. मी कालही राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी अजितदादांच्या समक्षी सांगितले की माझी जवळीकता विलासराव साहेबांशी होती. ठीक आहे, सगळं जग जाहीर आहे, ते काही लपवण्यासारखं त्यात काही नाही आहे. आणि त्यामुळं काम करत असताना आता किंवा आपण जवळ बसतो तर आपलं कर्तव्य बनतं की बद्धरजीवर काही अडचण आली तर मी किंवा तुमच्या मित्रांनी त्याला धावून आलं पाहिजे. त्या पद्धतीनं मी त्यांच्या सोबत राहिलो. आणि त्यामुळं सार्वजनिक जीवनात आपल्याला राजकीय क्षेत्रात जे आयुध पाहिजेत ती नसताना सुद्धा माझ्यासारखा एक सामान्य अत्यल्प समाजाचा माणूस नगराचा नगराध्यक्ष झाला, जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष झाला, राज्याच्या विधी आयोगावर काम केलं, याच्यात समाधानी आहे. म्हणजे आपल्याला ते आपल्या क्षमतेच्या पेक्षा जास्त मिळालं असं मानतो. क्षमतेपेक्षा जास्त मिळालं म्हणत असताना एक लातूर पॅटर्न नवीन बनत चाललेला आहे की जी माणसं डोईजड होतात तर त्यांना पोखरायचं. एक काळ होता काळे तुमचे विश्वासू सहकारी, त्यांना बाजूला केलं. नंतर किरण जाधव, त्यांना बाजूला केलं. ठीक आहे, ते कर्तृत्वाने गेले, पण बेदरेचे काय डावा उजवा काय डोळा असणाऱ्या माणसाला पाताळी षडयंत्रासारखं जाणीवपूर्वक दूर केलं जात आहे असं तुम्हाला वाटत नाही का? तसं नाही आहे. ते आज माझ्यापासून दूर गेले तसं नाही आहे. मला जीवनात 2 मोठी माणसं मिळाली. एक विलासराव देशमुख साहेबांचा मी उल्लेख केलेला आहे आणि दुसरे इंद्रचंदजी जैन साहेब होते. खरं तर ते सरसंघचालक होते लातूरचे, मी काँग्रेसवाला, पण त्या माणसाने माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं आणि वकिलीचे सगळे कसब मी त्यांच्याकडे शिकले. 1985ला दिलीपरावजींनी काळे साहेबांनी मला विचारलं होतं की तुम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवता का प्रदीपजीच्या वेळेला. मी त्यांना सांगितलं मी थोडीशी वकिली शिकतो आणि नंतर लढवतो. आणि ते जे नैपुण्य मी त्यांच्याकडून शिकलं त्यांनी सगळी वकिलीचं दप्तर मला मानसपुत्र म्हणून सप्रेम भेट दिलेलं आहे. त्या काळात त्याची 5 लाख रुपये किंमत होती. आज त्याची काय असेल ते असेल. आणि मग आपल्याला स्वतः आपल्या कर्तृत्वावर कुठंतरी जाऊन अर्ज देता आला पाहिजे. कायद्याच्या राज्यामध्ये सामान्य माणसाची अडवणूक होता कामा नये आपल्याला समजलं पाहिजे म्हणून ते कसं शिकले. आणि आज मग सेशनच्या आचारसंहितेच्या उदयानंतर थोडं बहुत आपल्याला समजत होतं म्हणून मी फार स्वतःला मोठा वकील समजत नाही. पण त्या अंतर्गत मला प्लीडर असल्याने पी सायलेंट झालं लीडर झालो असं. त्यामुळं वकिलीच्या ह्याच्यावर सगळंच काही सगळ्याला मिळत नाही. कुणाला प्रतिष्ठा मिळते, कुणाला पैसा मिळतो, कुणाला प्रसिद्धी मिळते. त्यात आपल्याला तुमच्यासारख्या मित्रांच्याकडनं सन्मान मिळाला नाही. पण एक लातूरमध्ये नवीन कल्चर म्हणता येईल, विकृती म्हणता येईल की बाबा रामेश्वर बद्दल, व्यंकटराव बेदरे किंवा बरोबर आपले काय म्हणतात वैजनाथ शिंदे. मग हे कसं आहे की हे जाणीवपूर्वक त्यांच्या जवळच्या माणसाला दूर करायचं, त्याला दुबळं करायचं, अपंग करायचं असं घडतंय असं तुम्हाला वाटतंय? नाही, तसं काही तसं नाही वाटत. आता तुम्ही माझे ज्युनियर तर कधी ना कधी स्वतंत्र होणारच असतो ना. आता राजेंद्र काळे माझे जेवढे ज्युनियर आहेत म्हणजे मला तर आनंद वाटतो की माझे गुरु जैन साहेबांनी माझी जात धर्म पक्ष बघितला आणि माझी गुणवत्ता काम बघितलं, श्रद्धा बघितली, निष्ठा बघितली. विलासरावजींनी तेच बघितलं. तसंच आज नाही तर उद्या मी त्यांच्याकडे सहाय्यक होतो, परत स्वतंत्र झालो. आता हे स्वतंत्र झाले. आता किरण हा शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झाला, राजेंद्र काळे हे जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष झाले. तसंच इतर सुद्धा जे ज्युनियर आहेत म्हणजे आता प्रसाद कदम असेल तो आता आर्बिट्रेटर झाला किंवा संजय सीतापूर, सगळे 4 चाकीमध्ये फिरतात. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. हे मुलं आपल्याकडं माझे सहाय्यक म्हणून असे ज्युनियर म्हणून कामाला आले, ते स्वतंत्ररित्या अत्यंत उत्तम पद्धतीनं वकिलीच्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत. ते तर स्वतंत्र आज नाही तर उद्या होणारच आहे. त्यामुळे त्यांना बाजूला काढलं असं नाहीये.
समजा तुम्ही मला हाही प्रश्न विचारला होता, पण काय असतं की ज्याला संधी येईल, समजा आपल्या माणसाला तो तिथं ती मिळत असेल तर त्याच्यात मी नाराज होण्यासारखं काहीच नाहीये. उलट मला आनंद वाटला पाहिजे. वकील साहेब, लातूरच्या राजकारणात फार मोठं पाप व्यंकटराव बेदरेंनी केलं असं म्हणतात. कसं की देशमुख कंपनीची माणसं पुन्हा 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 रिपीट होतात, पण वैजनाथराव शिंदेना एकच संधी मिळाली आणि त्र्यंबक भिशेला सुद्धा एकच संधी मिळाली. त्यावेळेला अध्यक्ष म्हणून तुम्ही प्रभावीपणे त्यांची बाजू मांडली नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ह्याच्यातली पूर्ण माहिती आपल्याकडं नाही आहे. पक्षाचे निर्णय राज्यस्तरावर केंद्र स्तरावर होत असताना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना जी मदत त्यांना करायला पाहिजे ती केलेली आहे, तो आपण त्यांनाही विचारा. पण शेवटी काँग्रेस पक्षाला कुठल्याही पक्षाला इथं निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवारच द्यावा लागतो आणि त्याची जे काही पक्षांतर्गतची काही जे त्याची गणित असतात किंवा त्याचं धोरण असतं, त्या धोरणाप्रमाणे आता वैजनाथरावला सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, भिशे साहेबांचंही तसंच होतं, फक्त नाव होतं त्यांच्या वडिलांचं, त्यांना संधी दिली, त्यांनी चांगलंच काम केलं. त्यामुळे त्यांची मी बाजू लावून धरली नाही असं नाही आहे. जे जिल्हा काँग्रेस कमिटीनं ठराव करून द्यायला पाहिजे 3 जण, त्या दोघांचाही पाठवला आणि धीरज देशमुखांचाही पाठवला. त्याच्यात माझ्याकडनं त्यांना मदत झाली नाही असं नाही म्हणणार. समजा ते जर माझ्या हातात असतं, पूर्वी जसं तालुका काँग्रेस कमिटीच्या ठरावावर होत होतं, योग्य कार्यकर्त्यालाच मिळाली असती. नाही, सर्वात महत्वाचं की तुम्ही आणि वैजनाथराव शिंदे, तुम्ही मायनॉरिटीचे, वैजनाथराव शिंदे मराठा समाजाचे, तुम्ही व्ही ग्रुप काढला होता, बरोबर आहे ना? व्ही ग्रुप. आणि नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असताना भाडेवाढ, टॅक्स वाढ याबद्दल डायरेक्टली तुम्ही कोर्टामध्ये केस केली होती. हे तुम्हाला बंद केलं असं वाटत नाही का? एक दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये. मी व्ही मित्रमंडळ का काढलं त्याला एक संदर्भ आहे. भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती त्यावेळेस आणि करवाढ करायला सुद्धा, आता मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलोय, जर संस्थेला उत्पन्न नसेल तर संस्था कामकाज कसं करेल, पगार कसा देईल याची जाणीव मला आहे. पण आपणही बघा की आता आपण नंदी स्टॉपच्या पुढे गेलं तर एक मानेंची बिल्डिंग आहे. नाही, विशंभरराव नाही, दुसरी आहे. 4 म्हणजे अलीकडल्या बाजूला बिल्डिंग आहे, बँकेच्या बाजूला. त्यांना सुरुवातीला कर होता 6,700 रुपये आणि 2018 मध्ये त्यांना कर आला 64,600 रुपये. दसपट आला. मग मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, मी आमच्या पक्षामध्ये आणि नेत्यांना विनंती केली की ही जी काही व्हिडिओ आपली वाढ झाली त्याच्यात आपण भाग घेतला पाहिजे, ती थांबवली पाहिजे. त्यामध्ये काहीच निर्णय पक्षाकडनं, नेत्याकडनं प्रतिसाद आला नाही आणि जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी ती भूमिका घेणं मला अडचणीचं होतं, म्हणून मी व्ही मित्रमंडळ काढलं. 10 पट कर वाढ कायद्यातच करता येत नाही, त्याला 60 पट 40 पट असं बंधन आहे, त्याला रिव्हिजन सुद्धा म्हणता येत नाही. मी ती करवाढीचा विषय आजही सोडलेला नाही. मी उच्च न्यायालयात गेलो, तिथं माझी आणि प्रकाश पाठक जे आहेत सन्मान नगरसेवक, त्यांचं एकत्रित मॅटर चाललं आणि ते डिसमिस झालं. पण ते सुप्रीम कोर्टात गेले पण त्यांची दखल घेतली नाही. माझं सर्वोच्च न्यायालयामध्ये आजही प्रकरण चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेतलेली आहे. खालच्या न्यायालयाला अपील ताबडतोब निर्णय करायला सांगितलेले आहेत. लातूरच्या न्यायालयामध्ये 500 करवाढीच्या अपील आजही प्रलंबित आहेत आणि त्याच्यामध्ये लातूरमध्ये नामांकित वकील उपस्थित होत आहेत. त्याचा आता काय निर्णय येतो? व्ही मित्रमंडळ हे लातूरकरावर जी वेडी वाकडी अवाढव्य करवाढ दाखल करण्यात, त्याला काही संदर्भ नाही, त्याला कायद्याची कुठल्याही बाजूची पूर्तता करण्यात आलेली नाही. तुम्ही करवाढ योग्य करा ना, 10 पट 25 पट 20 पट, तो आजही मुद्दा कायम आहे. आणि मग एकीकडं वेडी वाकडी करवाढ लोकांवर लादायची आणि दुसरीकडे आपण काहीच भूमिका घ्यायची नाही. म्हणजे भाजपच्या काळात ती करवाढ कमी झाली नाही
आणि काँग्रेसच्या काळात ती करवाढ कमी झाली नाही, म्हणून मी काल देत असताना की आता दोघांनाही संधी देऊन बघितली ना लातूरकरांनी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचं सांगितलं की बाबा तुम्ही हे ठीक आहे, लोकांना ज्या सवलती देता येतात त्या आपण दिल्या पाहिजेत, हो पण ते लोकांना त्रासात टाकून काय, तुम्ही शासनाकडनं पैसे आणा. नितीन गडकरींचं एक वाक्य आठवत आहे की चहापेक्षा केतली गरम. त्याचबरोबर भाई तोरसेकर सुद्धा सांगतात, काल परवाच्या त्यांच्या एका विश्लेषणामध्ये, ब्युरोक्रेसी ही उन्मत्त होत चाललेली आहे. त्याचे काही अनुभव तुम्हाला लातूरमध्ये येत आहेत का? नोकरशाही हीच मुळामध्ये लोकशाहीमध्ये ज्या वेळेला प्रभावी ठरायला लागते त्यावेळेला मग कायद्याच्या राज्याला अभिप्रेत असणारा समाज उभा टाकतो की नाही हा प्रश्न असतो. आणि आज तर आपली सामाजिक परिस्थिती एवढी गोंधळाची आहे की आपण काही बोललो तर कोण त्याचा काय अर्थ घेईल ते काही सांगता येत नाही. आणि त्यामुळं आज आपण बघत असाल की राष्ट्रीय पातळीपासून राज्य पातळीपर्यंत जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत किती पैसे सापडतात त्यांच्याकडे? बरोबर, कोट्यावधी रुपये सापडतात. 2010 का 13ला IMAच्या अध्यक्ष चेतन देसाईला बरखास्त करण्यात आलं. किती पैसे सापडले आठवतं आपल्याला? 1.5 टन सोनं आणि 1800 कोटी रुपये सापडले. बापरे. म्हणून सरकारनं त्यांना बरखास्त केलं. असं जर घडणार असेल तर मग ही जी काही राज्यव्यवस्था आहे ते जे चालवणारे अधिकारी मित्र आहेत त्यांच्या देशाविषयी समाजाविषयी काहीच देणं घेणं लागत नाही आणि त्यांच्यावर आपण काहीच बोलायचं नाही. मला काही हे बरोबर वाटत नाही ना. आता नुसतं उन्मत्त नाही आहे, त्यांना काही मत मागायचं नाही, त्यांना फक्त टक्केवारीच मागायची आहे. त्यामुळे थांबवायची कुणी कशी? नाही, खोडवेकर हे नाव तुम्ही ऐकलं असताल की पेपर फुटी प्रकरणात ते आणि लातूरमध्ये काही त्यांचे विद्यार्थी काही मित्र या जेलमध्ये आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी जेलमध्ये जातात त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे जर कोणी लढलं तर अधिकाऱ्याची सुद्धा मस्ती जिरवली जाऊ शकते. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, काय झालंय आता माझं, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. एखादा राष्ट्रीय नेता आणि एखादा राष्ट्रीय पक्ष हा दुसऱ्या राष्ट्रीय नेत्याला आणि दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाला नाव ठेवतो, पण व्यवस्थेमध्ये जे दोष आहेत ते दुरुस्त करण्याची काही भूमिका घेतो का? ती मागणी तरी करतो का? आज अशी परिस्थिती आहे, देशाचं काही का होत नाही, समाजाचं काही, ज्याच्यात आपल्याला मत मिळतात त्या योजना लागू करायच्या, कुठला का पक्ष असत नाही. आणि त्यामुळं आता हा जो काही व्यवस्थेमधल्या दोषाच्या मार्फत जे काही प्रश्न आता उभा टाकलेले आहेत ते दुरुस्त करण्याची मागणी नाही, भूमिका नाही, त्याच्यावर कारवाई नाही. फक्त आपल्या सोयीनुसार त्या कायद्याचा अर्थ लावण्याचा प्रघात वाढतोय. तो भविष्याच्या काळामध्ये पुढल्या पिढीला धोकादायक आहे, अराजकाच्या दिशेने नेणारा आहे. आपण जर हे बंधनं पाळले नाही तर टिकवले नाही तर आता नुसतं तुम्ही एकच खोडवेकरांचं उदाहरण सांगितलं. अहो, शिक्षक भरतीचं ज्याच्या हा अधिकारामध्ये सरकारनं दिलं त्यानंच पुढे भ्रष्टाचार केला. कसं करणार? बरोबर आहे, ठीक आहे. त्या म्हाडामध्ये आरोग्य खात्यामध्ये भरती करायचे ज्याला अधिकार दिले त्यानंच पुढे गुत्त सुरू केलं. म्हाडामध्ये निवडणूक म्हणजे नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली ज्यांच्या हातात. आता अशी जर मानवी वृत्ती बदलली असेल त्याला काय करणार? बघा, मानवी वृत्ती ही धर्मानं थांबली नाही, ती कायद्यानं थांबत नाही, तिला नीतिमत्ता लागते. जिथं भौतिक प्रगती होते तिथं नीतिमत्तेचा ऱ्हास होत असतो, गुन्हेगारी वाढत असते. त्या दृष्टीनं आपण इंग्लंड अमेरिकेमध्ये उठून कोण कोणालाही गोळ्या घालतात, त्या दृष्टीनं भारताचा प्रवास सुरू आहे का ह्याचा विचार आपण गांभीर्यपूर्वक केला पाहिजे. म्हणजे इंग्लंडची भौतिक प्रगती बरोबर मानसिक प्रगती जर नसेल तर आतंकवादाच्या दिशेने लोक जाऊ शकतात, गुन्हेगारी वाढते, अशांतता वाढते.
आपण आता बघतो ना की आता काय होतं की नैतिक जे आपल्यावर बंधनं असतात ती शिथिल होतात आणि ती शिथिल झाली की मग जनतेने त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं ते दुरुस्त करण्याच्यासाठीची काय भूमिका असते पुण्या राष्ट्रीय पक्षाची, पुण्या राष्ट्रीय नेत्याची? आपण दुसऱ्याला चोर म्हणणं त्यांना आपल्याला चोर म्हणणं म्हणजे प्रश्न सुटत नाही. ते थांबवण्याच्यासाठी काय करणार आहेत हा कुणाचा कार्यक्रम आहे, कुणाचा प्रश्न आहे? तुमचं काय मत आहे? हे जनतेने करायला पाहिजे, लोकशाहीमध्ये जनतेनेच ठरवायला पाहिजे. अच्छा, काय झालंय आपलं, आपण सगळं कामकाज गुणवत्तेवर करतो पण चर्चा जाती धर्माची पंथाची भागाची करतो. बघा, कुणाला नोकरी पाहिजे असेल तर आपण त्याची परीक्षा घेतो, आपण त्याची मुलाखत घेतो आणि मग त्याला नोकरी देतो. कुणाला प्रवेश पाहिजे असेल तर आपण त्याला टक्केवारी मार्कामध्ये किती पडली ती बघून देतो, पण चर्चा कशाची करतो. आणि त्यामुळं आपण चर्चा सुद्धा चांगल्या गोष्टीची गुणवत्तेचीच करायला पाहिजे. दुर्दैवानं आज ते समाजात होताना दिसत नाही. वकील साहेब, आपण लॉच्या विद्यार्थ्याचे प्राध्यापक होतात आहात, एक विजिटने आहात. आपल्याला या सर्व विचार करता तरुणामध्ये किंवा समाजामध्ये नेमकं कुठली अपप्रवृत्ती डोकं वर काढते असं तुम्हाला वाटतंय? मुळामध्ये आता काय झालंय की समाजाच्या मध्ये समाजात बदल होऊन चांगला सुदृढ समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं जी विवेचन, चर्चा किंवा व्याख्यान घडायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये. तुम्हाला मला, आपण 40 वर्ष सार्वजनिक जीवनात आहोत, आपल्याला माहित आहे की राज्य व्यवस्थेचे किती प्रकार आहेत? नाही सांगता येणार. आणि त्यामुळं लोकशाही नाहीये ही एक व्यवस्था आहे, राज्य व्यवस्था. ती स्वीकारल्यानंतर तिच्यासोबत गुण दोष तर येणारच ना, दोष कमी असू शकतात. आणि त्यामुळं आता आपण जे दुष्परिणाम भोगतो ते मताच्या राजकारणात दुष्परिणाम भोगतो. मत मिळवण्यासाठी काय करता येईल तेवढंच करतात, पण समाज घडवण्यासाठी, राष्ट्र घडवण्यासाठी काही धोरण आहे का? नुसतं राष्ट्रवादाचं बोलतात. आजच्या काळात जेवढी घटनेची पायमल्ली झाली तेवढी कधीच झालेली आहे भारतानं अनुभवलेली नाही. आणि त्यामुळं समजा मी असं बोललो तर मग त्याला लगेच रंग लावला, तो काय तुम्ही काँग्रेसवाले आहात म्हणून असं बोलतात. तसं नाही. आपण एक भारतीय नागरिक म्हणून त्याचा सारासार विचार केला पाहिजे. त्याचं उदाहरण तुम्ही म्हणा, व्यवस्था म्हणजे काय? पूर्वी काय होतं, आपण काय भूमिका स्वीकारली की गुन्हा केला तर कालांतराने त्याला पश्चाताप होईल आणि तो गुन्हा करायला सोडून देईल. पण उलट झालं. आता चोराला कळालं की चोरी केल्यावर आपल्याला 5 पैशाची, 5 रुपयाची, 500 रुपयाची, 5 कोटीची, 50 कोटीची, 500, 5000 कोटीची 3 वर्षाची शिक्षा आहे. त्याने मिशावर तांदूळ ठेवून चोरीच करायचा उद्योग सुरू केला. काय करणार आहे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान त्याला? मग हा दोष दुरुस्त करायसाठी काय करणार? यांची भूमिका सरकारनं समाधान सांगायला पाहिजे. लातूर मध्ये आपण राहतो. आपण देशाच्या राजकारणाचा विचार करत असताना आपण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे की लातूर शहराची ठेवण, सोशल इंजिनिअरिंग ही काँग्रेसलाच अनुकूल आहे. इथला मुस्लिम समाज आणि दलित समाज हा वोट बँक समजून इथले नेते 4 वर्ष 11 महिने फक्त शो मस्ट गो ऑन. ज्या पाईपलाईनचा, गॅसचा आणि ह्यांचा काही संबंध नाही, त्याचं हे उद्घाटन करतात. ज्या राष्ट्रीय महामार्ग नितीन गडकरी आणि खासदाराचा संबंध आहे, लोकांना धुळपेक करण्यासाठी हे त्याची पाहणी करतात. नेमकं पुण्या दिशेनं लातूरचं राजकारण चाललंय असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्याच्यातलं काय, तुम्ही काय प्रश्न विचारावे, तुम्ही माध्यमाचे मित्र आहात. तो तुम्ही विधिज्ञ आहात. हो, बोलतो ना, तो तुमचा भाग आहे. त्याचं विवेचन करत असताना कार्यकर्त्यांचा सन्मान कायम राहावा, स्वाभिमान जिवंत राहावा, लोकशाही जिवंत राहावी म्हणून पक्षांतर केलं. मला काही फार पद मिळवायचं, मी काही आमदार खासदार होण्याचं भाग.
आणि तो कायम ठेवण्याच्यासाठी जो लातूरचा वारसा आहे, मी जाती धर्माच्या दृष्टीने त्याकडे बघत नाही. लातूर मुळामध्ये एक असं शहर आहे की जे सगळ्याला सामावून घेतं आणि पुढे जाण्याची, प्रगती साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. या शहरानं कधी हिंदू मुस्लिम दलित सवर्ण असा दंगा झाला नाही, असा तणाव बघितला नाही. आणि येणाऱ्याला सामावून घेऊन व्यापार उद्योग वाढीच्या दृष्टीनं प्रगतीची द्वारं खुलं करून नेणारा आपलं शहर आहे. म्हणजे खरं तर या मातीचा, या पाण्याचा गुणधर्म आहे की जो ज्या क्षेत्रात जाईल त्या कर्तृत्वावर मोठा होईल. कुठल्याही क्षेत्रात घ्या तुम्ही, लातूरचा माणूस हा मोठाच झालेला आहे. आणि त्यामुळं राजकीय पक्षाची भूमिका वटवत असताना इथले नेते काही बघत असतील, काही दाखवत असतील तर त्यांचं त्याच्यातलं योगदान ते सांगतीलच. तुम्ही मी लातूरकर म्हणून त्याचं मूल्यमापन करायचं असतं. तुम्ही एका पद्धतीने करता, मी एका पद्धतीने करता. आता मला काल त्यांचं योग्य वाटलं नाही की गेली 5-7 वर्ष झालं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लातूरच्या नागरिकाला जाऊन वाढ झाली, बेडी वाकडी वाढ झालेली, करवाढ कमी करा म्हणावं लागते. त्याचा फायदा नागरिकाला देण्याच्या ऐवजी आपण जर मोफत सुविधा द्यायला सुरुवात केली, महिलांच्या नावाखाली मोफत, महिलांना दिलं पाहिजे, महिलांचा सन्मान केला पाहिजे. महिलांना सुविधा देता येत असतील ते दिल्या पाहिजेत, पण लोकांना त्रासास टाकून काय दिल्या पाहिजेत. लातूरमध्ये जीएसटी किती जमा होतो याची माहिती घेतली का आपण? एलबीटी लागू करायचा की नाही याचा गोंधळ उडला आणि त्यामुळं त्याचं उत्पन्न घटल्यामुळं शासनाचं अनुदान महानगरपालिकेचं कमी झालं लातूरच्या. परभणी आणि चंद्रपूरला आपल्यापेक्षा जास्त मिळतं, लातूरमध्ये पैशाचं चलन जास्त असून आपल्याला मिळत नाही. का आवाज उठवला नाही? 112 कोटी रुपये महिन्याला टॅक्स जातो लातूरचा, जीएसटीचा. त्याच्या प्रमाणात आपल्याला अनुदान महानगरपालिकेला मिळालं पाहिजे. का उचलला नाही कोणी नगरसेवकांनी, महापौरांनी, लातूरच्या कर्तव्याधिकाऱ्यांनी? हा माझा नागरिक म्हणून प्रश्न आहे त्यांना. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सार्वजनिक प्रश्नाची उत्तरं जे कोणी लोकप्रतिनिधी असतात त्यांना ती द्यावी लागतील आणि ती विचारण्याचं धाडस निश्चितपणानं आपण ज्या व्यवस्थित राहतो तिथे करू. बेदरे साहेब, आपण नगराध्यक्ष म्हणून, बारचे अध्यक्ष म्हणून आणि आपल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून असे महत्वाचे काय काय घडामोडी घडल्या तुमच्या काळात असं तुम्हाला वाटतंय? नगराध्यक्ष म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला. 108 कोटी रुपये. नाही, माझ्या पूर्ण काळामध्ये माझ्यावर तर नाहीच नाही, माझ्या सोबत असणाऱ्या कोणत्याही नगरसेवकावर अत्यंत जाणीवपूर्वक शब्द प्रयोग हो, बरोबर आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. एक, मी माझ्या कार्यकालामध्ये पारदर्शक पद्धतीनं गुणवत्तापूर्ण कामं करून दाखवले. जी कामं माझ्या काळात झाली आज जाऊन आपण उघड्या डोळ्यांनी 10 वर्षांनी बघू शकता. रोड फुटलेले नाहीत, नाल्या फुटलेले नाहीत. एक, सगळ्या ज्या काही ग्रीन बेल्ट्स होते त्याचं संरक्षण केलेलं, अतिक्रमण झाले, कंपाऊंड वॉल त्याला बांधलेली आहे. स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यानंतर आपण 25वं वर्ष साजरं केलं. नगरपालिकेच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एवढं चांगलं काम त्याच्यामध्ये केलं की राष्ट्रपतींनी सुद्धा त्याची तारीफ केली. हे नगरपालिकेच्या अंतर्गत काम करत असताना शिकलेल्या माणसांनी राजकारणामध्ये यावं, आपल्याला जे शक्य आहे ते करावं आणि जे शक्य नाही ते थांबावं, पण या व्यवस्थेला नेस्तनाभूत होऊ देऊ नये ही भूमिका मांडली. आणि मला समाधान वाटतं की लातूर मधला शिकलेला माणूस बोलत जरी नसला तर त्या भूमिकेला समर्थन योग्य वेळेला दर्शवतो आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मी बरीच वर्ष काम केलं. 2010ला झाल्यानंतर मला असं वाटलं की आता कसं होईल, तर उदगीरची नगरपालिका 28 पैकी 25 सदस्य जिल्हाध्यक्ष असताना निवडून आलेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळ्या निवडून आलेल्या आहेत. मी चढती कमानी बघितली आणि मग राष्ट्रीय पातळीवरच त्याची पिछाड सुरू झाली तीही बघितली. मी माझ्या काळामध्ये म्हणजे अत्यंत मोठ्या नेत्यांचा हा जिल्हा, म्हणजे मग विलासराव साहेब असतील, शिवराज पाटील साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील,
यांच्यामध्ये कधी तणाव झाल्यावर तुम्ही माझ्या काळात ऐकला का? मी तो नाव होऊ दिला नाही. आणि त्यामुळं जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला नेत्याकडे नेऊन त्याला योग्य ठिकाणी संधी द्यावी म्हणून त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आणि काही प्रसंग उद्भवले तर कार्यकर्त्याकरता रस्त्यावर सुद्धा उतरण्याची भूमिका स्वीकारली आहे. म्हणून काँग्रेस पक्षाचं कामकाज करत असताना माझ्यामुळं पक्षाला किंवा नेत्याला कधी खाली मान घालावी लागली नाही. आता लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार. मग त्यावेळा तुमची गोची होईल असं तुम्हाला वाटत नाही? वाटत मला. कारण त्याच कारण सांगतो मी आपल्याला. दोन्ही पक्ष हे सर्व धर्म समभाव निधर्मी या तत्वाला अनुसरून असल्यामुळे राज्यामध्ये आघाडी आहे. महाविकास आघाडीचं सरकार आज काम करत आहे. ते माझ्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपण एका विचारामध्ये काम केलो आणि मग आपण ज्यांच्यासोबत 25, 30, 40 वर्ष एकत्रित राहून काम केलं त्यांच्या आपल्या विचारामध्ये मतांतर निर्माण होते म्हणल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उद्या जर पक्षानं आघाडी करायचा निर्णय केला महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवड पक्षाच्या निर्णयाप्रमाणे काम करेल. उद्या जर काँग्रेस पक्ष आजकाल नेहमी भूमिका मांडतोय आपण स्वबळावर निवडणुका लढवायच्या, तसं झालं तर लातूरकरांना विनंती करेन किंवा तुम्ही काँग्रेस आता अनेक वर्ष महापालिका चालवायची नगरपालिका चालवायची संधी दिली, गेल्या बारीला भाजपला संधी दिली, एक वेळा तुम्ही राष्ट्रवादीच्या सगळ्या मित्रांना संधी देऊन बघा. जे नागरी समस्येचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत ते निश्चितपणानं मार्गी लावून आपल्याला दाखवू असा एक आत्मविश्वास जागृत झाला. आमच्या मित्रांचं म्हणणं तेच आहे. आणि त्यामुळं गोची घरे व्हायचा प्रश्नच नाही. आघाडी सुद्धा सन्मानजनक झाली पाहिजे अशी विनंती राष्ट्रवादीच्या नेत्यांना करू आणि त्या दृष्टीने काम करू. अच्छा, तुम्ही आता राष्ट्रवादीत रुळलात का? म्हणजे तुम्हाला काय म्हणजे एकंदरीत बघा राष्ट्रवादी म्हणजे त्याला एक उपप्रश्न की तुम्ही असा काही तुम्हाला नेत्यांनी शब्द दिलाय का? लातूरात चर्चा आहे, कानमंत्र दिला की महानगरपालिका बेदरे आपण तुम्ही टीम राष्ट्रवादी लढवायची अशी काही नाही. असं राष्ट्रीय पक्षामध्ये होत नसतं. पण जेव्हा आपल्या पक्षाची भूमिका असते, मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, राष्ट्रवादीचा मुळात जन्म कशामुळे झाला हे दादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. स्वाभिमानापोटी झाला असं दादा म्हणाले. तेच तर मी करतोय ना मग. आणि तो जो काही विचार आहे सगळ्यांना सोबत घेऊन चांगला समाज निर्माण. पवार साहेब काय म्हणाले 81व्या वाढदिवसावर्षी की राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मला असा निर्माण करायचा आहे की जो समाजातलं वैगुण्य समाजातला दोष बघून ते दूर करण्यासाठी पुढे येईल आणि त्या सारण्यासाठी कार्यरत राहील. त्यांनी कुठल्या जाती धर्माचा उल्लेख केला नाही. मला योग्य वाटलं म्हणून मी त्यात केलो. एक साहेबांच्या बद्दल आपले सर्वांचे आदरणीय विलासरावजी देशमुख यांचं गाणं आहे, गीत आहे, करूया स्वप्नपूर्ती साहेबांची. आणि साहेबांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसचा सत्ता असताना ते काँग्रेसचे असताना त्यांनी घड्याळाचा नगराध्यक्ष केला होता. आणि काही जण म्हणतात की बेदरे साहेब हे घड्याळाकडे जे गेले ते करूया स्वप्नपूर्ती साहेबांची. काय मग शरद पवार साहेबांची आणि विलासराव साहेबांची नेमकं कोणत्या साहेबांची? कसं आहे बदरजी, तुमचं ती विद्वत्ता आहे. इतिहासाचा संबंध वर्तमानाशी जोडत असताना त्याची सांगड घालत असताना आपण त्याची तोडफोड न करता आता काय परिस्थिती आहे, 10 वर्षापूर्वीचं राजकारण आज आहे का? 20 वर्षापूर्वीच 10 वर्षापूर्वी होतं का? 30 वर्षापूर्वीच 20 वर्षापूर्वी होतं का? म्हणजे राजकीय जीवनामध्ये सुद्धा 10-12 वर्षांनी स्थित्यंतर येत असतात. आज सामाजिक परिस्थिती आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक अशी आहे. आता धर्माच्या पुढे आलं. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचं भलं
शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जे नेते आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं असं वाटलं नाही आणि विचारजवळ वाटला म्हणून तिथं नाही मला कोणतरी म्हणलं की तुम्ही बेदरे साहेबाला मुलाखतीमध्ये विचारा की बेदरे साहेब झोपले होते, त्यांना स्वप्न पडलं, स्वप्नात साहेब आले, साहेब म्हणजे विलासराव साहेब आले आणि आपण जसं घड्याळाचा नगराध्यक्ष केला तसं तुम्ही स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जा, असं काही चमत्कार घडलाय का? नाही असं स्वप्नावर जीवन जगणं योग्य वाटत नाही. म्हणजे विलासराव साहेबांविषयी कालही आदर होता, आजही आहे, उद्याही राहील. पण नगरपालिका मी चालवलेली आहे. लातूरच्या लोकांचा कल माहित आहे, तो विकासप्रेमी नागरिक आहे, त्याला शांतता हवी आहे. सुंदर, सुरक्षित आणि हरित लातूरची संकल्पना निर्माण करायची असेल तर पूर्वी आपण बेंगलोरचं उदाहरण देत होतो, त्यानंतर अमरावती त्या दृष्टीने चांगलं शहर बसवण्यात आलं. आता बारामतीचं नाव घेतलं जात आहे. त्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्याची जर संधी आली तर बिलकुल महानगरपालिका ही राज्यामध्ये प्रगतीच्या दिशेनं आणि प्रशासनाच्या दिशेनं अग्रेसर ठेवण्याची भूमिका बाहेरून का आत राहून नाही. आता मी तर तिथं प्रमुख म्हणून राहणार आहे. आता परत मी तुम्ही नगराध्यक्ष राहिला, आता महापौर आहे. नाही तरुण मित्र आहे, आपल्यापेक्षा त्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे, ते कार्यरत राहण्यासारखे आहेत, त्यांना निवडून आणू. मी निवडणूक लढवाय असं काही मी त्यांच्या पाठीची खंबीरपणाने उभा टाकेल, पक्षाची भूमिका वटवेल. मी अशी काही मी कुठलाही पक्ष प्रवेश मीच काय आणखी कुणीही करत असताना काही अटी शर्ती ठेवून होत नसतो. त्या परिस्थितीनुरूप पक्षाने जर इथं भूमिका घेतली की आपल्याला महानगरपालिका आपल्या बळावर लढवायची आहे तर त्याला बिलकुल काँग्रेसने जाहीर केलं कुठल्या तरी कार्यक्रमात मिशन 60. आपलं राष्ट्रवादी काँग्रेसची जर तशी परिस्थिती झाली तर मिशन 50 अशी भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा एक सैनिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहा. बेदरे साहेब, शेवटचा प्रश्न. दैनिक मराठवाडा नेता, जवळजवळ रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता 36-37 वर्षाचं दैनिक झालं आणि तुम्ही आणि मी कॉलेजमध्ये असल्यापासून आपण एकमेकाला ओळखतो. तर मराठवाडा नेत्याच्या वाटचालीविषयी आपल्याला काय वाटते? मराठवाडा नेता आणि रामेश्वर बद्दल ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. रामेश्वर बद्दर यांना लातूर जिल्ह्यातली किंवा मराठवाड्यातल्या या परिसरातली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, सार्वजनिक जीवनातली परिस्थिती याचा चांगला अभ्यास, याची चांगली जाण आहे. आणि त्या दृष्टीनं अत्यंत 30-35 वर्षाच्या काळामध्ये मराठवाडा नेत्यानं समाजातल्या वाईट गोष्टीला दूर करण्यासाठी किंवा श्रद्धा वाढवण्याच्यासाठी सुद्धा अत्यंत चांगली भूमिका निर्भीडपणानं आजपर्यंत बजावलेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये बद्दलची तुमच्याकडं सगळेजण पाहत असताना की आता काय स्थित्यंतर होतात याचा जो काही आपला अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातून मला आज आठवते तुम्ही 1977ला त्यावेळेला काय आचारसंहिता नसायची, सर्वपक्षीय बैठक घेतली होती. गोमारे साहेबांची आणि शिवराज पाटील साहेबांची. आपण त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो आणि एक सहज वाक्य गोमारे साहेबांच्या तोंडून गेलं की आता 11:15 वाजले तर 12 वाजण्याचा अधिकार माझा. काय परिणाम झाला आपण बघितलेला आहे सगळ्यांनी, तुम्ही. आणि त्या दृष्टीनं तुमची 30-35-40 वर्षाची वाटचाल ही पाहिल्याच्या नंतर स्वतंत्र विचाराचा निर्भीड असा पत्रकार असू शकतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण रामेश्वर बद्दर आहे. आपण माझ्याही अध्यक्ष असतानाच्या काळात माझ्या धोरणावर टीका टिप्पणी केली, पण आम्ही कधी तुमच्याकडे शब्द काढला नाही की बद्दरजी असं का म्हणून. आपली आपली भूमिका वटवत असताना तुम्ही पत्रकार मित्रांनी जे राजकीय जीवनात, सार्वजनिक जीवनात असतात ते चुकत असतील तर त्यांच्या चुका दाखवल्या पाहिजेत आणि त्या
सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींनी त्या दुरुस्त केल्या पाहिजेत या मताचा मी आहे. त्यामुळं मराठवाडा नेत्याला रामेश्वर बद्दरजीला आता तुमचा वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीनं सत्यजित पुढे नेत आहेत म्हणून त्या सगळ्या मराठवाडा नेता माध्यमाला आता हे माध्यमच आहे, हा, माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्यापेक्षाही जास्तीची झेप सत्यजितनी घ्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. ती एवढी मोठी झाली, एवढी मोठी झाली, एवढी कोणी बघत नाही. किती वेळ झाले सत्यजित? 50 मिनिट.